हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज पहा मी मोदक बनवणार आहे. त्यासाठी 5-6 खजूर घेतलेले आहे, एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, काजू 10-12 काजू आणि 8-9 बदाम. आता आपण काय करू, प्रथम आहे ना शेंगदाणे भाजून घेऊ. हे बघा, शेंगदाणे उकडे टाकलेले आहे, कढई गरम झालेली आहे. आपण प्रथम शेंगदाणे भाजून घेऊ. तुम्हाला जर माझी मोदकाची रेसिपी आवडली ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेंगदाणे भाजतायत ना, तोपर्यंत खजूर आपण बारीक करून घेऊ, त्यातल्या बिया काढून घेऊया. आपण अजिबात साखर वापरणार नाहीये, खजूर मध्ये बनवणार आहे. थोडासा नाही म्हणून 1 इंच तुकडा एवढा गुळाचा घालणार आहोत. शेंगदाणे भाजून घेते, खजूर बारीक करून. शेंगदाणे भाजून झालेले आहे. आता ते काढून घेते मी शेंगदाणे. थंड करून घेऊया शेंगदाणे. आता बदाम आणि काजू आहेत ना, आपण थोडेसे तुपावर म्हणजे तूप टाकून परतून घेतले ना तर खूप छान चव येईल. गॅस बंद करते. बघा, छान असे भाजलेले आहेत. हे काढून घेते, थंड करून घेऊया. खजूर आहे ना, एकदम मी बारीक चिरून घेते. आपले शेंगदाणे आता बारीक झालेले आहे. त्याचं टरफल काढून घेऊया आपण, साल काढूया असं हातावर चोळून. हे बघा, असं काढून घेऊया. हे बघा, शेंगदाणे घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि काजू बदाम पण त्यात घालायचे. थोडे बदामाचे तुकडे करते म्हणजे पट व्यवस्थित बारीक होते. थोडासा गुळाचा तुकडा घेतला 1 इंच एवढा. तोही मिक्सर मध्ये भांड्यात घालते आणि थोडस फिरून घेते. ओबडधोबड करायचे आपल्याला, मोठं मोठं ठेवायचंय. हे पहा, असं करून घेतलेलं आहे. त्यात या भांड्यामध्ये घालूया. खूप बारीक नाही केलेलं मी. हे पहा, आता त्याच्यामध्ये आपण खजूर घालून घेऊया. खजूरमुळे बाइंडिंग येईल व्यवस्थित. थोडस तूप घालून घेऊया. सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊ.
हे बघा मोदकाचा साचा आहे, त्याला मी तूप लावून घेतलेला आहे, व्यवस्थित तूप लावून घ्यायचं. आणि हे बघा आपलं हे पण झालेला आहे, गोळा आहे बघा. आता आपण या मोदक पात्रामध्ये भरून घेऊया. दोन्ही बाजूने दाबून चांगले व्यवस्थित भरून घ्यायचे आपल्याला. हे बघा असं दाबून घेऊया. हे बघा भरून झालेले आहे. आता काढून बघूया. हे बघा ड्रायफ्रूटचे आपले मोदक तयार. आता मी सर्व असे काढून घेते. इथे छान असे आपले मोदक तयार झालेले आहे. उरलेले हे मोदक मी असेच करून घेते. बघा छान असे मोदक झालेले आहेत आपले. मी उरलेले बनवून घेते. हे पहा किती ड्रायफ्रूटचे छान असे मोदक तयार झालेले आहे. आपली मोदकाची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.